हातामध्ये मेहंदी आणि त्याचबरोबर चुडा आणि पतीचा मृतदेह। पहलगामच्या हल्ल्यानंतर पर्यटकाचा फोटो समोर आलेला आहे। नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचा हा फोटो आहे। दहशतवादी हल्ला झाल्यानंतर विनय नरवाल यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या पत्नीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। 6 दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं आणि हनीमूनसाठी हे दोघे पहलगाममध्ये आलेले होते। मात्र दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर पत्नीच्या शेजारी मृतदेहाशेजारी बसलेल्या या पत्नीचा हा फोटो समोर आला आणि त्यानंतर सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटले। लग्नानंतर हाताची मेहंदी सुद्धा गेली नव्हती। काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तिच्यापासून तिचा पती हिरावला गेला। हरियाणाचे रहिवासी असलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचा 6 दिवसांपूर्वीच विवाह झालेला होता। विनय आणि त्यांच्या पत्नी हिमानी हनीमूनसाठी काश्मीरला आलेले होते। आत्ताचा कुठे संसार सुरू झाला होता। अनेक स्वप्न त्यांनी पाहिलेली होती। हनीमूनसाठी त्यांनी काश्मीरची निवड केली आणि एकमेकांसोबत आनंदाचे क्षण अनुभवत असतानाच अचानक हिमानी आणि तिच्या कुटुंबावर आघात झालेला आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये विनय नरवाल यांचा मृत्यू झालाय।